नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती बाजार भाव या चॅनलमध्ये मी श्रीकांत शर्मा आपलं स्वागत करत आहे। आज दिनांक 31 जानेवारी 2025 वार शुक्रवार गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे। आज भाजीपाल्यांच्या दरामध्ये काय बदल झालेले पाहण्यात हे आपण बाजारात आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच आपल्या फेसबुक आणि इंस्टाग्रामला फॉलो करायला विसरू नका। तर चला तर पाहू की आज कोणत्या भाजीपाल्यांचे दर बदल झालेले पाहायला मिळतात। ठिकाणी आपण आवक पाहू शकता, वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये आवक पाहायला मिळते। त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये बेटासाठी साधारण 10 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। क्वालिटीनुसार दर जे आहे बेटासाठी साधारणतः 10 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। दुधी भोपळ्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये दुधी भोपळ्यासाठी साधारणतः 8 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलक्या क्वालिटीमध्ये 4 रुपयापासून देखील आपल्याला दुधी भोपळ्याचे दर पाहायला मिळतात। कवळ्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये कवळ्यासाठी साधारणतः दर जे आहे 16 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता। हलक्या क्वालिटीमध्ये 10 रुपयापासून कवळ्याचे दर पाहायला मिळतात। तर क्वालिटीनुसार कवळ्याच्या दरामध्ये देखील आपल्याला घसरण पाहायला मिळते। वांग्यांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये वांग्यासाठी साधारणतः 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलक्या क्वालिटीमध्ये 15 रुपयापासून देखील आपल्याला वांग्यांचे दर पाहायला मिळतात। तर क्वालिटीनुसार वांग्यांचे दर जे ते वेगवेगळे पाहायला मिळतात। भेंडीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये भेंडीसाठी साधारणतः दर जे आहे ते 60 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होतं। हलक्या क्वालिटीमध्ये 30 रुपयापासून देखील आपल्याला भेंडीचे दर पाहायला मिळतात। तर क्वालिटीनुसार भेंडीचे दर जे आहे ते वेगवेगळे पाहायला मिळतात। दोडक्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये दोडक्यासाठी 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलक्या क्वालिटीमध्ये 20 रुपयापासून दोडक्याचे दर पाहायला होता। तर क्वालिटी पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये दोडक्याचे 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। कारल्याची आवक या ठिकाणी आपण पाहायला मिळते। त्याचबरोबर चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये 15 रुपयापासून देखील कारल्याचे दर पाहायला मिळतात। राजमाची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये राजमासाठी साधारणतः 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या क्वालिटीमध्ये 15 रुपयापासून देखील आपल्याला राजमाचे दर पाहायला मिळतात। शेवग्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये शेवग्याच्या शेंगासाठी साधारणतः दर जे आहे ते 50 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये 30 रुपयापासून देखील आपल्याला शेवग्याचे दर पाहायला मिळतात। पालकची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये पालकसाठी साधारणतः दर जे आहे ते 5 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये 2 ते 3 रुपयापासून देखील आपल्याला पालकचे दर पाहायला मिळतात। तर क्वालिटीनुसार पालकचे दर जे आहे ते स्थिर असलेले पाहायला मिळतात। कोथिंबीरची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये कोथिंबीरसाठी साधारणतः 6 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये 3 रुपयापासून आपल्याला कोथिंबीरचे दर पाहायला मिळतात। तर क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये कोथिंबीरचे दर जे आहे ते कमी जास्त होताना पाहायला मिळतात। तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। आवक देखील आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते। मेथीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये मेथीसाठी साधारणतः 8 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये 5 रुपयापासून मेथीचे दर पाहायला मिळते। तर क्वालिटी पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये मेथीचे दर जे आहे ते 8 रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळतात। शेपूची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये शेपूसाठी साधारणतः 7 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये 4 रुपयापासून शेपूचे दर पाहायला मिळतात। हिरवी मिरचीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये हिरवी मिरचीसाठी साधारणतः 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये 20 रुपयापासून देखील आपल्याला हिरवी मिरचीचे दर पाहायला मिळतात। तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये हिरवी मिरचीची आवक पाहायला मिळते। त्याचबरोबर दर ही आपल्याला आज थोडेफार सुधारलेले पाहायला मिळते। वाटाण्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये वाटाण्यासाठी साधारणतः 26 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलक्या क्वालिटीमध्ये 20 रुपयापासून देखील आपल्याला वाटाण्याचे दर पाहायला मिळतात। तर क्वालिटीनुसार वाटाण्याच्या दरामध्ये देखील आपल्याला घसरण होताना पाहायला मिळते। त्याचबरोबर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये आवक देखील पाहायला मिळते। चवळीच्या शेंगाची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये चवळीसाठी साधारणतः 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या क्वालिटीमध्ये 20 रुपयापासून चवळीचे दर पाहायला मिळतात।
फापडाची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये. फापडासाठी साधारणतः दर जे आहे ते 20 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलक्या क्वालिटीमध्ये 12 ते 14 रुपयापासून देखील आपल्याला फापडाचे दर पाहायला मिळतात. बीनची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये. बीन्ससाठी साधारणतः 25 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलक्या क्वालिटीमध्ये 15 ते 20 रुपयापासून देखील आपल्याला बीनचे दर पाहायला मिळतात. तर क्वालिटीनुसार बीनचे दर जे आहे ते 25 रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळते. वालगेवड्याची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये. वालगेवड्यासाठी साधारणतः दर जे आहे ते 25 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलक्या क्वालिटीमध्ये 15 रुपयापासून वालगेवड्याचे दर पाहायला मिळतात. आवक जास्त झाल्यामुळे दरामध्ये घसरण वालगेवड्यासाठी झालेली पाहायला मिळते. गाजरची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये. गाजरसाठी साधारणतः 22 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलक्या क्वालिटीमध्ये 15 रुपयापासून आपल्याला गाजरचे दर पाहायला मिळतात. तर क्वालिटीनुसार गाजरचे दर जे आहे ते बरेच दिवसापासून स्थिर असलेले पाहायला मिळतात. शिमला मिरचीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये. शिमला मिरचीसाठी साधारणतः 25 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलक्या क्वालिटीमध्ये 10 रुपयापासून देखील आपल्याला शिमला मिरचीचे दर पाहायला मिळतात. तर क्वालिटीनुसार शिमला मिरचीच्या दरामध्ये आपल्याला घसरण झालेली पाहायला मिळते. चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 25 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. काकडीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये. काकडीसाठी साधारणतः दर जे आहे ते 12 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 6 ते 7 रुपयापासून काकडीचे दर पाहायला मिळतात. आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. तसेच चायना काकडीसाठी देखील आपल्याला दरामध्ये घसरण झालेली पाहायला मिळते. तर चांगल्या क्वालिटीमध्ये 12 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 6 ते 7 रुपयापासून देखील आपल्याला चायना काकडीचे देखील आपल्याला दर पाहायला मिळतात. डांगरची आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये 10 रुपयापर्यंत उच्चांकी दर डांगरसाठी पाहायला मिळते. हलक्या क्वालिटीमध्ये 5 रुपयापासून देखील आपल्याला डांगरचे दर पाहायला मिळतात. पुणेरी गावरची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 75 ते 80 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलक्या क्वालिटीमध्ये 40 रुपयापासून देखील आपल्याला पुणेरी गावरचे दर पाहायला मिळतात. फ्लावरची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये. फ्लावरसाठी साधारणतः 8 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलक्या क्वालिटीमध्ये 3 रुपयापासून देखील आपल्याला फ्लावरचे दर पाहायला मिळतात. तर क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये फ्लावरच्या दरामध्ये देखील आपल्याला बरेच दिवसापासून घसरण झालेली पाहायला मिळते. काळ्या भारताच्या वांग्याची क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये. काळ्या भारताच्या वांग्यासाठी साधारणतः दर जे आहे ते 20 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. तर हलक्या क्वालिटीमध्ये 8 ते 10 रुपयापासून देखील आपल्याला काळ्या वांग्यासाठी दर पाहायला मिळतात. तर क्वालिटीनुसार बरेच दिवसापासून दर जे आहे ते आपल्याला 20 रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळतात. जळगाव वांग्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 20 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलक्या क्वालिटीमध्ये 10 रुपयापासून दर पाहायला मिळतात. आवक या ठिकाणी पण पाहू शकता वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये दर ही आपल्याला वेगवेगळे पाहायला मिळतात. तर चांगल्या क्वालिटीमध्ये 20 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. आल्याची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये. आल्यासाठी साधारणतः 25 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलक्या क्वालिटीमध्ये 15 रुपयापासून देखील आपल्याला आल्याचे दर पाहायला मिळतात. तर क्वालिटी पाहू शकता वेगळ्या क्वालिटीमध्ये आल्याची आवक पाहायला मिळते. त्याचबरोबर दरही आपल्याला स्थिर असलेले पाहायला मिळतात.